नमस्कार, जय महाराष्ट्र. तर आपला आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे आपल्या जुलै महिन्याच्या हप्त्याच्या वितरणासंदर्भामध्ये. आता जुलै महिन्याचं वितरण जे आहे ते कधी होणार, तुमच्या अशा कमेंट येत आहेत आणि बऱ्याच महिलांना जून महिन्याचा हप्ता मिळालेला नाही. तर त्या संदर्भात ही थोडी माहिती देणार आहे मी आता आणि जुलै महिन्याच्या हप्त्यासंदर्भातही बोलणार आहे. आता जून महिन्याचा हप्ता जो आहे, ज्याचं वितरण आता पूर्ण झालेलं आहे, जून महिन्याचं वितरण पूर्ण झालेलं आहे. आणि मी तुम्हाला अगोदर पण सांगितलेलं आहे की आपल्या लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत जेवढ्याही महिला निकषामध्ये बसणार नाहीत, त्या सर्व महिला योजनेच्या अंतर्गत ह्या बाहेर होणार आहेत. जून महिन्याचं जे वितरण आहे ते पूर्ण झालं, पण जून महिन्याचं वितरण बऱ्याच महिलांना झालेलं नाही. आता ह्याच्यामध्ये ITR भरलेल्या महिला आहेत, वय जास्त झालेल्या महिला आहेत, किंवा मग तुमचं इन्कम 2.5 लाखाच्या वरती असेल तर त्यांचेही फॉर्म अपात्र झालेले आहेत. 4 व्हीलर असणाऱ्या महिलांचे फॉर्म अपात्र आहेत. म्हणजे जून मध्ये सुद्धा फॉर्म जे आहेत ते अपात्र झाले बघा. त्याच्यामध्ये 92 लाख महिला अपात्र झाल्या अशी माहिती आली होती आणि मी पण दिली होती. तर त्याच्यामुळे जून महिन्याचा हप्ता तुम्हाला आलेला नाही. आता जून महिन्याचा जर हप्ता आला नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे सांगितलेलं आहे, फॉर्मचं स्टेटस चेक करा असं सांगितलंय. आता फॉर्मचं स्टेटस कसं चेक करायचं हे मी अगोदर पण सांगितलंय, पण सविस्तर एक व्हिडिओ परत शेअर करणार आहे फॉर्मचं स्टेटस चेक करायचं. कारण का फॉर्मचं स्टेटस चेक केलं तर तुम्हाला कळेल की तुम्हाला हप्ता का आलेला नाही किंवा इथून पुढे तुम्हाला हप्ता येणार का नाही हेही तुम्हाला समजणार आहे. या व्हिडिओमध्ये जून महिन्याच्या हप्त्याची जी आहे ती थोडक्यात माहिती दिलेली आहे मी. आता जुलै महिन्याच्या हप्त्याच्या वितरणासंदर्भात, जुलै महिन्याचा हप्ता कधी येणार आहे तर सगळ्यांना माहिती आहे. आता आपल्याला तारीख म्हणजे सरकारने ही तारीख फिक्स नाही केलेली आता, पण आपल्या पहिल्या GR मध्ये लिहिलेलं आहे की 15 तारीख ही आपली निश्चित आहे. त्यामुळे आता तुम्ही एक तारीख जी आहे ती डोक्यात ठेवा की 15 ऑगस्टला आपल्याला जुलै महिन्याचा हप्ता जो आहे तो वितरण होण्याची शक्यता आहे. ज्यावेळेस हे GR येईल त्यावेळेस मी नक्कीच तुम्हाला सर्व माहिती त्या व्हिडिओच्या अंतर्गत देणार आहे. आता बऱ्याच महिलांच्या अजून भरपूर कमेंट आहेत, त्याही विषयावर मी उद्या एक व्हिडिओ अजून शेअर करणार आहे. त्यामुळे तो सुद्धा व्हिडिओ जरूर पहा. ह्याच्यामध्ये माहिती आपल्याला काय असणार आहे तर तो व्हिडिओ पहा, तुम्हाला समजेल त्या व्हिडिओमध्ये मी काय माहिती दिलेली आहे. आता मला तुम्हाला काय सांगायचं होतं की ज्या महिलांना जून महिन्याचा हप्ता आलेला नाही तर त्या महिलांना आता जुलै महिन्याचा हप्ता मिळेल असं वाटत नाही. जर तुमचे फॉर्म अपात्र झाले असतील तर तुम्हाला जुलै महिन्याचा हप्ता मिळणार नाही. आता मी मगाशी बोलली ना की फॉर्मचं स्टेटस कसं चेक करायचं, हा एक व्हिडिओ मी शेअर करते लवकरच, म्हणजे तुम्हाला कळेल की इथून पुढे तुम्हाला हप्ता मिळेल का न मिळेल. आलं का लक्षात? आताची जी माहिती होती, जून महिन्यामध्ये बऱ्याच महिला आहेत ज्या माझ्या संपर्कात पण आहेत, त्यांना हप्ता आला नाही. त्यातल्या बऱ्याच महिला अशा आहेत ज्या माझ्या संपर्कामध्ये आहेत, त्या ITR भरतायत म्हणून त्यांना हप्ता आलेला नाही. आता जर तुम्ही दर वर्षाला ITR भरत असाल तरी तुमचा फॉर्म अपात्र आहे. तुम्ही कधी काळी ITR भरला असेल तर तुमचा फॉर्म अपात्र आहे. त्या संदर्भात सगळे व्हिडिओ शेअर केले, KYC संदर्भातही व्हिडिओ शेअर केलाय. लवकरच आपली KYC सुरू होईल, कोणीही काळजी करू नका. आत्ताची माहिती जी काय होती, जून महिन्याचा हप्ता आला असेल तरच जुलै महिन्याचा हप्ता येणार आहे. मी अजून एक तुम्हाला माहिती देणार आहे, जून महिन्याचा हप्ता आला असेल तर सुद्धा जुलै महिन्यात तरी सुद्धा शंका आहे की तुम्हाला जुलै महिन्याचा हप्ता मिळेल जर तुमचा फॉर्म जून मध्ये अपात्र झाला तर. कारण का बघा, कंटिन्यू फॉर्मची पडताळणी सुरू आहे, कंटिन्यू. आणि दोन दोन महिन्याला जे आहेत ना महिला योजनेच्या अंतर्गत बाहेर, जसं जसं फॉर्मची पडताळणी होतीये तसं तसं महिला ज्या आहेत त्या बाहेर पडत आहेत. पण जर तुम्ही जून महिन्यामध्ये पात्र आहात आणि जुलैमध्ये जरी पात्र आहात तर तुम्हाला पुढचा जुलै महिन्याचा हप्ता जो आहे तो नक्कीच मिळणार आहे. इथे एवढीच माहिती आहे. आता इथून पुढे कमेंट करा, तुमच्या कमेंटवर परत व्हिडिओ शेअर करते. आता 2 व्हिडिओ शेअर करणार आहे, एक तर जुलै महिन्याच्या हप्त्या संदर्भामध्ये आणि फॉर्मच्या स्टेटस संदर्भात. तर ही माहिती कशी वाटली कमेंट करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.